आशीर्वाद दिलेला आहे. आणि आता तिथे जो नाग आहे तो पिंडीवरती असतो आणि जेव्हा ही जानकी प्रार्थना करत असते त्याच वेळी आता तो नाग जो आहे तो खाली उतरतो आणि थेट आता जानकीकडेच यायला लागतो. तर त्यावेळी सुमित्रासुद्धा तिथे पोहोचलेली असते आणि सुमित्रा तिथे पोहोचलेली असताना आता सुमित्रा तिला म्हणत असते की जानकी, तुला अगोदरच एकदा सापाने दंश केलेला आहे, प्लीज तू बाजूला हो, असं ती म्हणत असते. पण आता जानकी जी आहे ती म्हणत असते की आई, हा जो नाग आहे ना तो आपल्याला काहीही करणार नाही आणि हा जो साप आहे ना तो महादेवाचा आज महाशिवरात्रीचा म्हणजेच आता इथे तो आपल्याला दर्शन देण्यासाठी आलेला आहे. त्यामुळे आई तो आपल्याला काहीही करणार नाही, तुम्ही कसलीही काळजी करू नका आणि माझी तर अजिबातच करू नका. तर आता हा जो साप आहे तो जानकीकडे पाहत असतो आणि जानकी जी आहे ती आईसोबत बोलत असते. तेवढ्यात आता जानकी जी आहे ती म्हणते की मला ना या सापाकडे पाहून वेगळंच काहीतरी वाटत आहे, असं वाटतं की साक्षात महादेवानेच मला आशीर्वाद दिला आहे. तर आता ही जी जानकी आहे ती सापाकडे हात जोडते आणि म्हणते की हे नागदेवता, आम्हाला आमचं धन सापडू दे, असं आता इथे श्रीधन सापडू दे, असं आता इथे ती प्रार्थना करत असते. तर आता हा जो साप आहे तो तेवढ्यातच आता पुढे जायला लागतो आणि पुढे गेल्यानंतर आता तो तसाच बाहेर जातो. तर जानकी जी आहे ती म्हणत असते की मला आता या सापाकडे पाहून असं वाटतं की तो आपल्याला कुठला तरी मार्ग सांगण्याच्या ह्याच्यात आहे, म्हणजे तो आपल्याला मार्ग दाखवत आहे, असं आता इथे तिला म्हणायचं असतं. त्याचवेळी आता ही जी जानकी आहे ती सापाच्या मागे चाललेली असते आणि इकडे हा जो सारंग आणि ऐश्वर्या जे आहेत ते कचऱ्याची कुंडी आणि कचऱ्याची गाडी शोधता शोधता आता इथपर्यंत आलेले आहेत. कारण त्यांना असं कळालं आहे की काही कुंड्या इथे ठेवलेल्या आहेत, तर त्याचमुळे आता तिथे कुंड्या शोधण्यासाठी ते आलेले असतात. तर आता इथे ही जी जानकी आहे तीही असते आणि तिथे तो साप देखील असतो. तर तो साप आता त्या कुंडीच्या वरती जाऊन बसलेला असतो. तेवढ्यात आता जानकी जी आहे ती पुढे येते आणि पाहते तर काय, तिथे तिचं पैंजण लटकलेलं असतं आणि जानकी जी आहे ती लांबूनच ते पैंजण ओळखते आणि म्हणते की मला ना लग्न झाल्यानंतर सगळ्यात पहिली भेट ही यांनी ऋषिकेशनी मला पैंजण म्हणून दिलं होतं. तर आता तिला ते पैंजण दिसल्यानंतर ती सुमित्राला म्हणते की आई, हे पैंजण माझंच आहे. आई, तुम्हाला आठवतंय का, ऋषिकेशने मला हे पैंजण दिलं होतं लग्न झाल्यानंतर. तर आता ही जी सुमित्रा आहे ती म्हणते की हो गं जानकी, ते पैंजण तर तेच आहे. मला असं वाटतं की जानकी, हे पैंजण तिथे आहे म्हटल्यानंतर नक्कीच त्या कुंडीमध्ये आपले दागिने देखील असतील. असं म्हटल्यानंतर आता जानकी म्हणते की हो आई, असू शकतात, कारण एक पैंजण तर इथे येणार नाही. तर आता जानकी म्हणते की हो, आपल्याला तर शोधायला हवं. असं म्हटल्यानंतर आता हा जो साप आहे तो तिथून त्या कुंडीतून खाली जातो आणि दुसरीकडे जातो. तर तेवढ्यात आता ही जी जानकी आहे ती त्या पैंजणच्या जवळ जाते आणि पाहू लागते. ती खूप खुश होते, कारण तिला आता असं वाटतंय की हा नक्कीच याच्यामध्ये हे दागिने आपल्याला मिळून जातील. तर आता इथे ही जी जानकी आहे ती ते कुंडी जी आहे ती उचकते, म्हणजे त्यातलं सगळं काही हळूहळू काढू लागते. तर आता तिला त्याच्यातच असं दागिन्यांचं एक गाठोडं दिसतं आणि ती उघडून पाहते तर काय, खरंच त्याच्यामध्ये दागिने असतात. तर आता ही जी जानकी आता एवढी खुश होते आणि सुमित्राला सांगते की हो आई, याच्यामध्ये आपले दागिने आहेत आणि खरंच आपल्याला मार्ग दाखवायसाठीच इथे आपल्याला साक्षात महादेवानेच आपल्याला आशीर्वाद दिला आहे. हे पाहून आता दोघीही खूप खुश होतात आणि सुमित्रा म्हणते की खरंच जानकी, तुझ्या धाडसाचं तर नवल वाटते मला. मी कधीच असं हे करून नसतं घेतलं, पण जानकी, तू न घाबरता त्याचा पाठलाग केलास आणि तुला सगळं काही समजून गेलं. खरंच जानकी, तू खूप गुणी आहेस गं, असं आता इथे ती सुमित्रा म्हणत असते. आणि त्याचनंतर आता ही जी जानकी आहे ती म्हणते की हे जे कोणी सोनं इथे चोरून ह्या कुंडीमध्ये पुरलं आहे ना, त्याला मी सोडणार नाही, कारण कधी ना कधीतरी त्याचा मी तपास घेईलच. तर त्याचनंतर आता इथे ह्या कुंडीत दागिने सापडल्यानंतर आता पोलिसांना फोन लावतात आणि पोलिसांना फोन लावल्यानंतर पोलीस जे आहे ते म्हणतात की आता ना इथे पंचनामा करावा लागेल आणि त्या कुंडीचे जे काही कुंडीला फिंगरप्रिंट्स वगैरे मिळेल
त्याचा आपल्याला शोध घ्यावा लागेल, म्हणजे नक्कीच आपल्याला त्या चोराचाही शोध लागेल. तर आता इथे त्यांची प्रोसेस सुरू होते आणि इकडे सारंग आणि ऐश्वर्या जे आहेत ते ओरडत असतात की ह्या जानकीला नेहमी ह्या जानकीचाच विजय होतो, असं का होतं, असं आता इथे सारंग म्हणत असतो. सारंग जो आहे तो ऐश्वर्याला जानकीविषयी बोलू लागतो आणि ज्यावेळी जानकीविषयी तिच्याशी बोललं जातं त्यावेळी तिला मात्र प्रचंड तिचा राग येत असतो. तर आता ही जी ऐश्वर्या आहे ती म्हणते की ठीक आहे, जानकी बहिणीचा विजय झालाय ना, मग जा तुमच्या जानकी बहिणीकडे आणि मागा तिला पैसे आणि वाचवा आपलं घर आणि करा तिचा जय जयकार, चालेल का तुम्हाला? तर आता हा जो सारंग आहे तो म्हणतो की नाही ऐश्वर्या, मला नाही चालणार. तर आता ही जी ऐश्वर्या आहे ती म्हणते की तुम्ही मग बंद करा त्या जानकीची बटबट लावली इथे. तर आता इथे सारंग जो आहे तो म्हणतो की ऐश्वर्या, आता आपण काय करायचं, आता आपल्या हातात दागिने पण नाही आहे आणि आपल्या हातात घर पण नसणार आहे, आता आपल्याकडे कुठलाच पर्याय राहिलेला नाही आहे. तर आता ऐश्वर्या जी आहे ती म्हणते की सारंग, तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा, कारण माझ्याकडे आता बोलायला सुद्धा काही नाही आहे. काय करावं आणि काय नाही याने तर माझं डोकंच बंद पडलं आहे. कारण आता तिने चोरी करून सुद्धा तिच्या ते हत्ती लागलेलं नाही आहे. सारंग जो आहे त्याला खूप भीती वाटत असते की कारण आता हे दागिने नाही भेटले म्हटल्यानंतर आता लवकरच त्याच्या हातातून घर देखील जाणार आहे. त्या भीतीने आता तो थरथरत असतो आणि आता त्यांची अवस्था खरंच पाहण्यासारखी झालेली आहे. तो कचरा शोधून शोधून सगळे काही ते काळे झालेले आहेत दोघेही जण. इकडे आता जानकी आणि सुमित्रा जे आहेत ते दोघीजणं घरी सुमित्रा जे आहेत त्या दोघीजणी घरी जायला निघतात. तर आता त्यांच्यासोबत हा ऋषिकेशसुद्धा असतो. तर आता जानकी जी आहे ती सुमित्राला घरी सोडण्यासाठी आलेली असते. तर त्यावेळी आता ही जी अवंतिका आहे ती अवंतिका म्हणते की खरंच वहिनी तुम्ही खूप ग्रेट आहात, खरंच तुम्हालाच सापडू शकतं असं काही. तर आता ही जी जानकी आहे ती म्हणते की अच्छा, म्हणजे आमच्या भाऊजीकडून समजलं तर तुला? तर त्यावेळी आता ती म्हणते की हो, समजलं आहे मला. आणि त्याचनंतर आता ही जी जानकी आहे ती म्हणते की चला आता आम्हाला निघायला हवं. ऋषिकेशसुद्धा म्हणतो की चल आता आपल्याला निघायला हवं. पण आता ही जी सुमित्रा आहे ती म्हणते की नाही जानकी, आज ना तू निर्जली व्रत केलं आहे आणि तुला ते व्रत पूर्ण पूर्ण तू केलंच आहेस. पण आता तुला पोटात तुझ्या कसं तरी होत असेल, तू चार चार घास आधी खाऊन घे आणि मग तू जाऊ शकते. तर आता इथे जानकी जी आहे ती म्हणते की नाही नको. असं म्हटल्यानंतर आता ऋषिकेश जो आहे तो म्हणतो की जानकी चल, आपल्याला उशीर होतोय आणि तसंही आता आपण घरी जाऊन खाऊ शकतो. तर त्यानंतर आता असं बोलल्यानंतर सौमित्राला खूप वाईट वाटतं, कारण ऋषिकेशची अजिबात इच्छा नाही आहे या घरात यायची, हे तिला दिसून येते. तर आता सुमित्राला तिची चूक तर मान्यच असते, पण आता ती मान्य करत नसते, कारण आता तिने ऐश्वर्याला इथे निवडून खूप मोठी चूक केली आहे हे तर तिला कळते, पण तिला आता असं बोलत नाही आहे. पण त्यानंतर आता ही जी जानकी आहे ती ऋषिकेशच्या म्हणण्यासमोर काहीही बोलत नाही, कारण आता जर जानकी काही बोलली असती तर ऋषिकेशने अजून तिच्यावरती चिडचिड केली असती. त्यापेक्षा आता ती काही बोलणंच नको असं ती म्हणते. त्यानंतर आता इथे अवंतिका जी आहे ती सुमित्राला आत घेऊन जाते आणि आत गेल्यानंतर आता सुमित्रा जी आहे ती नानांना सांगते की आपल्या जानकीमुळे आपले सगळे काही दागिने मिळाले आहेत. तर नाना जे आहेत ते म्हणतात की जानकीमुळे. तर आता सुमित्रा म्हणते की हो, आपल्या जानकीमुळे आपल्याला सगळे दागिने मिळालेले आहेत, आपल्याला आता काळजी करायची काही गरज नाही आहे. तर इथे नानांना माहीत असते की जानकी सगळं काही करू शकते. तर आता सुमित्रा जी आहे ती जानकीचं कौतुक करत असते, पण त्यावेळी मात्र आता इथे जानकीचं कौतुक केल्यानंतर ही जी तिची आई आहे ती रागाने हे होत असते, कारण तिला फक्त ऐश्वर्याचं कौतुक आणि सारंगचं कौतुक पाहायचं असतं आणि आता तिला जानकीचं कौतुक पाहवत नाही आहे. ती म्हणत असते की हे बघ, तिने काय खूप मोठा तीर नाही मारला, हे सगळं जे काही केले ना ते त्या सापामुळे झालं आहे आणि खरं तर त्या सापानेच हे दागिने शोधून काढले आहेत. त्यामुळे तुम्ही त्या जानकीचे जय जयकार नका करू, असं ती म्हणत असते. आणि त्याचनंतर आता इथे ही जी जानकी आहे ती आता घरी आलेली आहे आणि घरी आल्यानंतर आता इथे ही जी ओवी आहे तिला खूप भूक लागलेली असते, पण ती आईबाबांची वाट पाहत असते आणि तशीच ती बसलेली असते. तेवढ्यात आता तिथे
ही जी गुलाबची बायको आहे तीही तिथे असतेच. ती आता सगळ्यांनाच फराळाचं देते. आणि आता ऋषिकेश जो आहे तो म्हणतो की जानकी हे बघ, तू आज खूप दमली आहेस आणि तू आता एका जागेवर बसायचं आणि तुला जे काही लागेल ते मी देईल, त्यामुळे तू प्लीज एकाच जागेवर बस, असं आता तिथे तो तिला म्हणत असतो. आणि त्याचनंतर आता इथे जानकी जी आहे ती एका जागेवर बसलेली आहे आणि हा जो ऋषिकेश आहे तो तिथनं उपवासाचं काहीतरी खायला घेतो आणि तिलाही भरवतो आणि तो स्वतःसुद्धा खातो. असं करत आता जानकीशी तो खूप छान प्रकारे वागत असतो. आणि आता ही जी जानकी आहे ते ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश, आई जेव्हा बोलल्या की जानकी चल, त्यावेळी तुम्ही नाही म्हणायला नको होतं. तर आता इथे हा जो ऋषिकेश आहे तो म्हणतो की जानकी हे बघ, तू कितीही त्यांना मदत करत असशील तरीसुद्धा माझा त्यांना मदत करण्यासाठी होकार नाहीच आहे. कारण त्यांनी आपल्याला किती पाण्यात पाहिलं आहे आणि त्यांनी आपल्यासाठी असं काहीच केलं नाही आहे जेणेकरून आपण त्यांच्यासाठी केलं पाहिजे. पण जानकी, तू त्यांच्यासाठी खूप काही करतेस आणि तुला त्रास होताना पाहून मलाही त्यामध्ये पडावं लागतं. असं आता इथे तो म्हणत असतो. तुझा जानकी जे आहे ते म्हणते की हे पहा ऋषिकेश, आपली नाळ त्या घराशी जोडली गेलेली आहे आणि त्या घरात काही जरी झालं तरी आपल्याला त्याचा त्रास होणार आहे. तुम्हाला समजत का नाही हे सगळं? तर आता जानकी जी आहे ते ऋषिकेशला समजावत असते की ऋषिकेश, राग सोडून द्या आणि आपण किती दिवस असं चिडून राहणार. हे पहा, आई, बाबा सगळेजण आपल्याला हवे आहेत, मग असं चिडून काय होणार आहे. तर आता इथे ती खूप काही समजावून सांगत असते, पण तरीसुद्धा आता हा ऋषिकेश जो आहे तो ऐकतच नसतो. कारण ऋषिकेशला अगोदरपासूनच आता असं हे पाहिजे असतं, म्हणजे त्याला कुणी बोलायला जमत नाही. आणि आता सुमित्रा त्याला कधी बोलत नव्हती, पण अचानकच बोलल्याने आता त्याला खूप असं तुटल्यासारखं वाटतं. आणि त्याचमुळे आता ऋषिकेशने ठरवलं आहे की जे काम करायचे ते आता आपल्याला इकडेच करायचं आहे आणि जे काही करायचे ते आता आपल्याला ह्याच घराचं करायचं आहे. आणि आता इथून पुढे लक्षात ठेवायचं की आपलं छोटं घर हेच आपलं घर असेल, असं आता इथे तो ऋषिकेश म्हणत असतो.